नमस्कार, मी वैद्य किरण खिस्ते। आज आपण जाणून घेऊया लहान मुलांमधील जंतांचे विकार आणि आयुर्वेद याबद्दल थोडेसे। जर तुमचे मूल पोटावर झोपत असेल किंवा झोपेत दचकून उठत असेल किंवा झोपेत लाळ काढत असेल, तसेच त्याला शांत झोप लागत नसेल, त्याचे पाय झोपेत दुखत असतील किंवा त्याला पचनासंबंधित तक्रारी असतील, पोट साफ होत नसेल आणि पोट साफ झालं तरी त्या मुलाला अत्यंत दुर्गंध असेल किंवा त्याच्या वयानुसार त्याच्यामध्ये विकास दिसून येत नसेल, बौद्धिक असो किंवा शारीरिक असो, उंची खुंटलेली असेल, तर तुम्ही निश्चितपणे एकदा वैद्याच्या सल्ल्यानं त्याला जंत तर नाहीत ना ह्याची खात्री करून घ्यायला हवी। अनेक जण सांगत असतात की आम्ही आमच्या मुलांना अल्बेंडेझोल किंवा तत्सम जंत नाश करणारी औषधं ही वेळोवेळी देत असतो। खरं तर ह्या औषधांनी जंत निश्चितपणे बाहेर पडतात, मात्र जंत निर्मितीची जी प्रक्रिया असते ती मात्र थांबवली जात नाही। त्याचे जे परिणाम असतात जंतांमुळे होणारे शरीरावरती, ते थांबवण्यासाठी आयुर्वेदिक औषधं ही उत्तमरित्या मदत करतात। जर तुमचेही मूल ह्याच लक्षणांनी ग्रस्त असेल तर एकदा निश्चित वैद्याच्या सल्ल्यानं त्याचे जंत रूल आउट केले गेले पाहिजेत आणि त्या संबंधानं त्याची चिकित्सा झाली पाहिजे।